नीटला आता नीटच संपवण्याची वेळ आली आहे का? ग्रामीण शहरी अशी दरी निर्माण करणाऱ्या, शिक्षणाचा बाजार भरवणाऱ्या नीटला कायमचं संपवण्याची, मुठमाती देण्याची हीच योग्य वेळ आहे असं तुम्हाला शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल. नीट यूजी 2026च्या परीक्षेनं सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा कसा खेळखंडोबा मांडलाय हे आपण बघतोय. मेडिकल प्रवेशात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सुरू झालेल्या या परीक्षेला 10 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपर फुटीमुळे परीक्षाच रद्द करावी लागली. NTA वर फेरपरीक्षेची नामुष्की ओढवली. कालचा गोंधळ बरा करण्यासाठी आणलेल्या नीटनं आज जो गोंधळ घातलाय त्यामुळे तर कालचाच गोंधळ बरा होता असं म्हणण्याची वेळ आणली. त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण खरंच महाराष्ट्राला आणि देशालाच या नीट परीक्षेची गरज आहे का? 10 वर्षापूर्वी नीट परीक्षा का आणि कशी सुरू झाली? नीट परीक्षेचा हा गोंधळ काय? मनसे प्रमुख राज ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी नीट कायमची रद्द करण्याची मागणी का केली आहे? दक्षिणेकडची राज्य नीटला विरोध का करतात? नीटचा पॅटर्न म्हणजे राज्य बोर्डांना संपवण्याचा पॅटर्न आहे का? या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी. सगळ्यात आधी नीट परीक्षेची सुरुवात कशी झाली हे समजून घेऊ. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही देशभरातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी एक राष्ट्रीय पातळीवरची सामायिक प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेची अधिकृत अधिसूचना 2010 मध्ये तत्कालीन UPA सरकारनं काढली होती. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेतून जात 2016 पासून या परीक्षेनं इतर सर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची जागा घेतली, म्हणजे रिप्लेस झाल्या त्या सगळ्या परीक्षा या एका परीक्षेमध्ये. आज या परीक्षेतल्याच गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो. याआधी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या सामायिक प्रवेश परीक्षा व्हायच्या. मग नीट परीक्षेची सुरुवात का झाली? त्याचा उद्देश काय होता सुरू करण्याचा? तर 2010 मध्ये एकच परीक्षा घेण्याचा मुद्दा पहिल्यांदा समोर आला होता. याबद्दलच BBC बोलताना तत्कालीन केंद्रीय आरोग्य सचिव राहिलेल्या के सुजाता राव यांनी प्रमुख कारण स्पष्ट केली होती. त्यांच्या मते वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणणं, देशभरात एक समान शैक्षणिक गुणवत्ता राखणं, विद्यार्थ्यांना अनेक प्रवेश परीक्षा देण्यापासून वाचवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाजगी महाविद्यालयांमधील डोनेशन किंवा कॅपिटेशन फी संपवणं. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत देशभरात पारदर्शकता, समानता आणि गुणवत्ता आणण्याच्या उद्देशानं नीटची सुरुवात करण्यात आली होती. म्हणजे बघा किती उदात्त विचार होता. पण या सगळ्या उदात्त विचारांचा केंद्र सरकारच्या संस्थेने माती केली. NTA मुळे नीट परीक्षा सतत वादात का असते? तर केंद्रीय शिक्षण खात्याअंतर्गत 2017 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडे म्हणजेच NTA कडे सध्या नीट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आहे. सातत्यानं नीटच्या परीक्षेभोवती संशयाचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी NTA कडे आहे की काय असं तुम्हाला सध्याच्या सगळ्या गोंधळावरून वाटू शकतं. तीच जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली आहे. इतक्या वाईट पद्धतीनं NTA ही सगळी परीक्षा पद्धती हाताळली आहे. द प्रिंटच्या एका बातमीनुसार नीट यूजी परीक्षेत तब्बल 67 विद्यार्थ्यांना, उमेदवारांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 पैकी 720 गुण मिळाले होते. द वायरच्या एका बातमीनुसार 2024 मध्ये नीट परीक्षेचा निकाल 14 जून रोजी लागणं अपेक्षित होता, पण तो घाईघाईत 4 जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात आला. नीट परीक्षेच्या गुणपद्धतीत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. असं असताना काही विद्यार्थ्यांना चक्क 718 आणि 719 गुण कसे मिळू शकतात हे तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे अशक्य आहे. ह्याचं सगळी गणिताच्या दृष्टीने मांडणी केली तर यावर NTA स्पष्टीकरण दिलं की काही केंद्रांवर वेळ वाया गेल्यामुळं 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. यंदा तर 3 मेला झालेल्या परीक्षेचा पेपर आठवडाभर आधीच फुटला. त्यामुळं 12 मेला NTA वर फेरपरीक्षा घेण्याची वेळ आली. त्यामुळं पुन्हा एकदा नीट परीक्षा कायमची रद्द करण्याची मागणी डोकं वर काढली आहे, वर आली आहे. राज ठाकरे यांनी देखील हाच मुद्दा लावून धरलाय. नीट परीक्षेला का होतो विरोध? मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 14 मेला त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक सविस्तर पोस्ट लिहित नीटला महाराष्ट्र विरोधी ठरवलं. त्यांच्या पोस्टनुसार नीटचा पेपर 10 लाख रुपयांना विकत घेतला गेला आणि या पेपर फुटीचं जाळं देशव्यापी आहे. यामध्ये नीटसाठी तयारी करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचाही मोठा हात आहे. ते पुढे लिहितात, 2016ला नीट लादण्याची काही गरजच नव्हती.
राज ठाकरेंचा या परीक्षेला सुरुवातीपासूनच विरोध आहे हे देखील आपण ध्यानात घ्यायला पाहिजे। या विरोधाचं प्रमुख कारण म्हणजे उत्तरेकडील राज्यांचं वर्चस्व आणि षडयंत्र। त्यांनी आकडेवारी देत मांडलं की दक्षिणेकडील 5 राज्य आणि महाराष्ट्र मिळून जवळपास 350च्या वर मेडिकल कॉलेजेस आहेत, तर उत्तरेतल्या मोठ्या राज्यांमध्ये फक्त 180 मेडिकल कॉलेजेस आहेत। उत्तरेतील विद्यार्थ्यांना दक्षिणेत आणि महाराष्ट्रात घुसवण्यासाठीच 2016 पासून हा नीटचा अट्टाहास सुरू आहे। उत्तरेत कोचिंग क्लासेसचं मोठं जाळं आहे आणि ही व्यवस्था कशी वाकवायची हे त्यांना नीट ठाऊक आहे, असं राज ठाकरे म्हणतात। राज यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना म्हटलं की पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा, असं ठणकावून त्यांनी सांगितलं। तसंच सर्व काही केंद्र सरकारच्याच हातात का एकवटून ठेवायचं हा मुद्दाही राज यांनी उपस्थित केला। इथं तुम्हाला आणखी एक मुद्दा आवर्जून सांगितला पाहिजे, तो म्हणजे राज्यांचा संघ असलेल्या भारत देशात शिक्षण हा राज्यांच्या अखत्यारीत येणारा विषय। पण नीट परीक्षेमुळे राज्यांच्या याच अधिकारावर एक प्रकारची गदा आली आहे किंवा राज्यांनीच हा अधिकार केंद्राला स्वतःहून देऊन टाकलाय की काय, असं म्हणायला इथं वाव आहे। मग दक्षिणेत ही नीट परीक्षेला विरोध का होतो, तर तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांनी पेपर फुटीच्या याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना नीटवर आधारित जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती तात्काळ बंद करण्याची मागणी केली। तसंच राज्यांना 12वीच्या गुणांच्या आधारावर म्हणजे आधी सुरू होतं तसंच MBBS आणि BDS चे प्रवेश देण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली। ते पुढे म्हणाले की पेपर फुटीच्या घटनांनी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमधील स्ट्रक्चरल उणिवा ज्या आहेत त्या उघड केल्यात। तसंच या परीक्षेमुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील आणि तमिळ माध्यमात शिकणारे विद्यार्थी भरडले जात आहेत। पण तामिळनाडूचा हा विरोध केवळ आजचा नाही, म्हणजे विजय हे नव्यानं मुख्यमंत्री झालेत म्हणून काहीतरी विरोधाला विरोध करायचं असा मुद्दा इथं नाही। द हिंदू या वृत्तपत्रानं तामिळनाडूच्या या विरोधाचं मूळ शोधलंय। 2017 मध्ये अनिता नावाच्या एका 17 वर्षाच्या अत्यंत हुशार अशा दलित कम्युनिटीमधून येणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली होती। अनितानं 12वीच्या बोर्ड परीक्षेत तब्बल 98 गुण मिळवलेले होते, पण नीटमध्ये तिला जे प्रवेश मिळण्यासाठीचे आवश्यक गुण असतात तेच मिळाले नव्हते, त्यामुळे ती प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिली आणि तिनं आपलं जीवनच संपवून घेतलं। तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण तामिळनाडूमध्ये एक प्रचंड मोठं व्यापक असं जन आंदोलन उभं राहिलं होतं। नीटमुळे मेरिटला सुगीचे दिवस आणले हा दावा या एका उदाहरणावरून तुम्हाला किती खोट आहे हे लक्षात येईल। द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत DMKच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की तामिळनाडूत 1.5 कोटी विद्यार्थी आहेत जे CBSEचा अभ्यासक्रम शिकतच नाहीत। 12 वर्ष एका वेगळ्या अभ्यासक्रमात म्हणजे राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमात शिकलेल्या विद्यार्थ्यांची अचानक एका परक्या पद्धतीवर परीक्षा घेणं हे मूलभूत पातळीवर अन्यायकारक आहे। या सर्व दाव्यांना अधिकृत पुष्टी देण्याचं किंवा दुजोरा देण्याचं काम झालंय ते न्यायमूर्ती AK राजन समितीने जो अहवाल मांडलाय त्याच्यामुळं। तमिळनाडू सरकारनं 2021 मध्ये नीटचा सामाजिक आणि शैक्षणिक परिणाम तपासण्यासाठी ही उच्चस्तरीय समिती नेमली होती। म्हणजे बघा तुम्ही दक्षिणेकडं किती बेसिक काम होतं, तिथल्या सरकारनं नीटचा आपल्या विद्यार्थ्यांवर शैक्षणिक आणि सामाजिक परिणाम काय होतोय हे शोधण्यासाठी समिती नेमले आणि त्या समितीनं अहवाल दिला। त्या समितीत जो काही अहवाल समोर आलेला आहे त्याच्यामधून 4 महत्त्वाचे प्रमुख मुद्दे समोर आलेले आहेत आणि ते अत्यंत गंभीर आहेत। त्याच्यातला पहिला मुद्दा आहे कोचिंग क्लासेसचा फॅक्टर। राजन समितीच्या अहवालानुसार 2020 मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्यांपैकी तब्बल 99% विद्यार्थ्यांनी खाजगी कोचिंग क्लासेस लावले होते। म्हणजेच नीटने कॅपिटेशन फी, डोनेशनची जागा जी मिटवायची होती नीटला ती जागा इथं कोचिंग फीने घेतली आहे। ज्यांच्याकडे कोचिंग क्लासेसची लाखो रुपये फी भरण्याची आर्थिक ताकद आहे आणि जे शहरात राहतात तेच विद्यार्थी आता डॉक्टर बनत आहेत असं देखील या अहवालातून समोर आले। इतर विद्यार्थ्यांच्या मर्यादांमुळे म्हणजे वेगवेगळ्या काही आपल्याला गाव सोडून जाता येत नाही, पैशाची मर्यादा आहे, या सगळ्यामुळं त्यांना आता डॉक्टर बनण्याची संधी उपलब्ध होत नाही। यातूनच कोचिंग माफिया जन्माला येतात। दुसरा मुद्दा आहे रिपीटर्सचा टक्का वाढला। द न्यूज मिनिटच्या एका विश्लेषणानुसार नीट लागू होण्यापूर्वी 2016-17 मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण प्रचंड मोठं होतं। फक्त 12% विद्यार्थी रिपीटर म्हणजे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा परीक्षा देणारे होते। नीट लागू झाल्यावर मात्र 2020-21 मध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवणाऱ्यांपैकी तब्बल 71% विद्यार्थी हे रिपीटर होते।
म्हणजेच जे विद्यार्थी वर्षानुवर्षे कोचिंगला पैसे मोजू शकतात त्यांचाच यात निभाव लागतो, त्यांचाच फायदा होतोय. तिसरा मुद्दा आहे राज्य बोर्डांचं महत्त्व संपणार का. राजन समितीचा हा अहवाल राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी धोक्याची मोठी घंटा आहे. द न्यूज मिनिटने दिलेल्या आकडेवारीनुसार नीट पूर्वी तामिळनाडूत वैद्यकीय महाविद्यालयात जाणाऱ्या 99% अधिक जागांवर राज्य बोर्डाचे विद्यार्थी असायचे. म्हणजे बघा, राज्य बोर्डातल्या विद्यार्थ्यांना अगोदर प्राधान्य मिळायचं किंवा त्यांना जास्ती स्कोप असायचा नीट पूर्वी. तर CBSEचे विद्यार्थी त्यावेळेस फक्त 1% कमी असायचे. नीट आल्यावर काय झालं तर राज्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांचं हे प्रमाण घसरून थेट 65% आले. या उलट CBSEच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 31% गेले. याशिवाय स्थानिक तामिळ भाषेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहेत ते 15%वरून थेट 2% खाली घसरलेत. तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 85%वरून 98%वर गेले. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची अवस्था तर इतकी भीषण आहे की त्यांचे प्रवेश 34%वरून थेट 3%वर येऊन ठेवलेत. असं का झालं तर नीटची परीक्षा हे NCERTच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. तिथं राज्य बोर्डाची HSCची परीक्षा देणारे लोक बिनकामाचे, म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते बिनकामाचे ठरतात. म्हणजेच त्या राज्याची भाषा वाचवण्याचं काम ज्या बोर्डावर आहे त्याच राज्य बोर्डांना कुचकामी ठरवण्याचं काम या नीट परीक्षेने केले. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जे विद्यार्थी 12वीला राज्य बोर्डाच्या परीक्षेला बसलेत त्या विद्यार्थ्यांना 2-2 अभ्यासक्रमांचा अभ्यास करावा लागतो. इतकंच नाही तर कॉलेजलाही विद्यार्थ्यांना 2-2 अभ्यासक्रम शिकवावे लागतात. प्राध्यापकाला एका पगारात 2 कामं करावी लागतात. त्यामुळेच नीटची परीक्षा सुरू झाल्यापासून गेल्या 10 वर्षात 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांचं कॉलेजला न जाता थेट कोचिंग क्लास लावून तयारी करण्याचं प्रमाण वाढलंय. म्हणजे तुम्हाला ध्यानात येत असेल की शाहू पॅटर्न किंवा दयानंद कॉलेजचा लातूर पॅटर्न, म्हणजे लातूर पॅटर्न जो काही आहे तो कोचिंग क्लासेसचा बेसिक पॅटर्न आहे. तो पॅटर्न आहे महाविद्यालयांनी सुरू केलेला, महाविद्यालयांमध्ये तयारी करण्याचा तो पॅटर्न आहे. पण नीटमुळं कोचिंग क्लासेसचा फॅक्टर वाढलेला होता. राज्य बोर्ड टिकली तरच उद्या काही मराठीचं चांगभलं होऊ शकतं, नाहीतर नीट तर मराठीच्या राज्य बोर्डांच्या मानगुटीवर बसलेलीच आहे. चौथा मुद्दा आहे ग्रामीण आरोग्यावर परिणाम. BBCच्या या बातमीत माजी केंद्रीय आरोग्य सचिव के सुजाता राव आणि AK राजन समितीच्या अहवालाबद्दल काही महत्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. त्यांच्या मते नीटमुळं आपल्या ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचं मोठं नुकसान होणार आहे. कारण महागड्या कोचिंग क्लासेसमधून आणि शहरी भागातून येणारे उच्चभ्रू विद्यार्थी डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागामध्ये जाऊन सेवा देण्यास तयार होतील का, तर याचं उत्तर काही अपवाद वगळले तर नाही असंच आहे. मराठी, कन्नड, मल्याळम, तामिळ यासारख्या प्रादेशिक भाषेतून तयारी करणाऱ्यांना काही स्कोपच नीटच्या परीक्षेमुळे उरलेला नाही. थोडक्यात काय तर 1 नेशन 1 एक्झाम ही घोषणा ऐकायला कानाला कितीही चांगली वाटत असली तरी भारतासारख्या बहुभाषिक, भौगोलिक आणि आर्थिक विविधता असलेल्या देशात ती एकांगी आणि विद्यार्थ्यांमध्ये भेद निर्माण करणारी, दरी निर्माण करणारीच ठरते. नीटनं गुणवत्ता आणि समान संधी, लेवल प्लेइंग फील्ड निर्माण करण्याऐवजी ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे आणि जे महागडे कोचिंग क्लासेस लावू शकतात त्यांच्यासाठीच मेरिटची दारं उघडी ठेवली जात आहेत. विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. या परीक्षेमुळे याच विविधतेचा गळा घोटण्याचं काम केलंय. भाषांचा, गुणवत्तेचा घोट घ्यायला सुरुवात केली आहे. नीटला वेळीच रोखलं नाही तर उद्या भैया टाईप मराठी बोलणारे डॉक्टर जे इथले मराठीच असू शकतात ते गल्लोगल्ली दिसतील. त्यामुळं राज्यात होणाऱ्या CET परीक्षा पद्धतीतच आणखी सुधारणा करून ही नीट परीक्षा कायमचीच बंद करण्याची ही योग्य वेळ आहे. पण हिंदीच्या आहारी गेलेल्या मराठी माणसाला हे कधी ध्यानात येणार हाही प्रश्नच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, नीट परीक्षा पारदर्शक उरली आहे का, तिच्यातली पारदर्शकता शिल्लक आहे का, की राज ठाकरे आणि थलपती विजय म्हणतात तशी ती कायमची रद्द करून पुन्हा 12वीच्या गुणांवर आधारितच राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली पाहिजे? नीट परीक्षेचा धोका मराठी माणसांना, राजकारण्यांना कळलाय का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे सखोल विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका. आणि आणखी एक, तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.